हरी महाराज, तुमचं नाव सांगायचं आहे आणि आजची कीर्तन सेवा तुमची कितवी होती हे सुद्धा सांगायचं आहे. शालिग्राम भाऊसाहेब मते, राहणार लोणी शाजनपूर, तालुका जिल्हा बीड. आणि आजची कीर्तन सेवा 199 कीर्तन सेवा. आणि या ठिकाणी कीर्तन आज झालं आहे, तर तुम्हाला या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणचे जे काही सांप्रदायिक जी भजनी मंडळी आहेत किंवा हे गेली 107 म्हणजे 199 कीर्तन सेवा म्हणजे 200 कीर्तन आता उद्या पूर्ण होतील आणि हे 200 कीर्तनं पूर्ण होत आहेत. आणि या 200 कीर्तनाच्या म्हणजे या ठिकाणी वारकरी संप्रदायाची परंपरा जपली जाते असं तुम्हाला वाटतंय का नाही? हो, अगदीच. आणि या ठिकाणी वातावरण पाहता ज्यावेळेस आम्ही या गावामध्ये आलो आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी हरिभक्तपरायण महादेव दादा गिरी यांच्या नियोजनामधून मला फोन आल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस गावातलं वातावरण पाहिलं, सर्वांच्या मनामधला भाव पाहिला. ज्यावेळेस आम्हाला भोजनाकरता या ठिकाणी प्रभाकर काकांनी त्यांच्या घरी नेलं, आम्ही 7 ते 8 लोक होतो माझ्यासोबत आलेली सर्व गायन मंडळी, वादक मंडळी. त्यावेळेस त्यांच्या मनामधला भाव पाहिला आम्ही. काय सांगावं महाराज, सर्वांनी सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या, सुंदर ताट सजवलेली, अशा प्रकारचं पहा. 7 दिवस जर कार्यक्रम करायचं म्हटलं सप्ताहाचा तर माणसाला कंटाळा येतो. इथं तर 6 महिने होत आले. म्हणजे आजचं हे कीर्तन, माझं कीर्तन 199 कीर्तन आहे. म्हणजे जवळपास 6 महिने होत आले तरी त्यांचा तो भाव पाहून, शुद्ध भाव पाहून खरंच अंतकरण गहिवरून आलं. म्हणून आजच्या अभंगामधून मी दादाकडे अशी विनंती केली जी माझ्या जगद्गुरू तुकाराम महाराजानं वैष्णव भक्त या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना केली होती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना जी विनंती केली तीच विनंती आज मी दादाकडे केली. लागून या पाया विनवितो तुम्हाला की दादा, आजपासून तुम्ही उपोषण जोपर्यंत तुम्हाला करायचे तोपर्यंत करा, परंतु तुम्ही अन्न घ्या, पाणी घ्या किंवा जे काही उपचार असतात डॉक्टरचे ते उपचार आणखी नसतात घेऊन तुमचं उपोषण चालू ठेवा. नक्कीच. पण आज महाराष्ट्रातून एक बावस्कर, अजय बावस्कर नावाचा महाराज आहेत, ते दादांच्या विरोधात बोलत आहे. ते म्हणताय मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरातला कुठला तरी ते महाराज आहे मी, आणि अशा वक्तव्य करतायत की म्हणजे ती वक्तव्य बघितल्यानंतर म्हणजे गलिच्छ वक्तव्य वाटत आहेत. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्याचा व्हिडिओ तर मी काय आणखीन पाहिला नाही, पण तो जर दादाच्या विरोधात जर काही या ठिकाणी वक्तव्य करत असेल तर तो महाराज नाही. पण का नाही तर आजचं 199 कीर्तन आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप खूप विद्वान मंडळी हरिभक्त परायण महादेव दादा गिरी महाराजाकडे विनंती करतात की मला कीर्तन द्या, मला कीर्तन द्या. विद्वान महाराज, भोक महाराजासारखे महाराज इथे येऊन कीर्तन करून जातात. मला सांगा, हा अजय बावस्कर कोण आहे? हा संप्रदायामधला नसल, हा एक गलच्छ कुठला तरी गलच्छ कोळामध्ये त्याचा जन्म झालेला असेल, तो ढोंगे असावा, तो हरिभक्त परायण नाही, तो वारकरी संप्रदायाचं कोणतंही अंग आणखीन असणारं त्याला नाही, म्हणून अशा प्रकारचं गलच्छ तो आणखीन असणार या ठिकाणी बोलतो. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळीच्या वतीनं मी शालिग्राम महाराज मते लोणीकर त्या बावस्करचा निषेध करतो. त्याला प्रहार जनशक्तीमध्ये तो काम करत होता, तर आज त्या महाराजाला प्रहार जनशक्तीतून सुद्धा काढून टाकण्यात आलंय. कारण त्याची लायकीच ती, त्याची जागा त्या जनशक्ती प्रहारवाल्यांनी सुद्धा त्याची जागा त्याला दाखवून दिली आणि आज त्याची लायकीच ती नाही. महाराष्ट्रात बोललं जातं की 40 लाख रुपये खंडणी घेऊन ते बोलायला सुरुवात केलेली त्यांनी. असेल 100% खरं असेल, 100% सत्य असेल, यात तिळमात्र शंका नाही. त्याने पैसे घेतले असावेत आणि पैसे घेऊनच तो असं बोलत असावा. नक्कीच महाराज, तुम्ही या ठिकाणी आम्हाला तुमची बाईट दिली आणि मनोज जरांगे पाटलांना तुमचा पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मी उदय भिसे पाटील आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण वारकरी संप्रदाय पुढे नेणारी आपल्यासारखी मंडळी जोपर्यंत जिवंत आहेत, कारण संत तुकोबांचे, नामदेवांचे अभंग तुम्ही या मातीमध्ये इथल्या रुजवण्याचं काम करताय, ते अभंग प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय हरी, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.